राहुल ओव्हर द विकेटनं राहुलचा हा बॉल. इथे पहा पंचांचा सिग्नल वाईट +1 म्हणजेच 2 धावा आता टीमच्या स्कोरबोर्डवरती ॲड केल्या जातात. अतिरिक्त बाउन्सर आपल्याला पाहायला मिळाला आणि स्क्वेअर लेगचे अंपायर त्यांचा इशारा आला की 1 बाउन्सची ताकीद आता या गोलंदाजाला दिली जाते. एक बाउन्सर बॉल हाताळण्याची मुभा गोलंदाजाकडे असते. तो बाउन्सर बॉल त्याने हाताळला जरा, परंतु इथे जर का आपण पाहिलं तर अतिरिक्त बाउन्स आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यामुळेच की एका पंचांनी व्हाईट बॉल घोषित केला आणि त्यावरती एक धाव देखील धावत असताना आपल्याला पाहायला मिळाला खेळाडू. अशा 2 धावा आता टीमच्या स्कोरबोर्डवरती ॲड केल्या जातात. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतील. आपल्या गोलंदाजच्या मार्कवरती राहुल झोरे. पाहूया राहुलच्या माध्यमातून कशा रीतीने आता हा बॉल हाताळला जाणारा. बॉलर देखील पुन्हा एकदा तयार होतो. बॉल तयार झाला. दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्यासाठी ओव्हर द विकेटनं राहुलचा हा परफेक्ट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. खांद्याचा वापर केला आणि इथे पहा काय टप्पा आपल्याला पाहायला मिळाला. जबरदस्त बॉल. जिस गेंद पे कोई नंबर नहीं रहता उस गेंद को डॉट गेंद कहते हैं आणि इथे हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. कमालीची बॉलिंग आणि चेअरअप करतोय बाहेरून कॅडी, पण रोहा तितकाच दमदार आहे. कोकणातून बिलॉंग करताय आणि या ठिकाणी आता सुंदर असा चेंडू राहुल याचा सुंदर 20-25 पावलाचा रनअप घेऊन या ठिकाणी मारा करत होता रोहा या टीमला. परंतु काय होणार आजच्या दिवशी अखेरीस कोण होणार 1 नंबरचा मानकरी आपणाला काही क्षणात कळणार आहे, म्हणजे संध्याकाळी 5-7च्या दरम्यान. रनअप जर का आपण पाहिलं तर बॉलिंग ॲक्शन पाहण्याजोगी आपल्याला पाहायला मिळते. सातत्यानं पाहावी अशी या खेळाडूची बॉलिंग ॲक्शन आपल्याला पाहायला मिळतं. फिटनेसला जपणारा हा खेळाडू हा राहुल झोरे. पुन्हा एकदा तयार झाला. पुढचा बॉल. ओ इथे पहा, इथे पहा, इथे पंचांचा निर्णय. हा व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. बाउन्स करण्याचा प्रयत्न होता राहुल याचा, परंतु चेंडूने उंची फारच घेतली आणि व्हाईटचा इशारा अंपायरचा आला. सुनील सरांचा अंतिम निर्णय आहे. आयुष्य घालवलं क्रिकेट क्षेत्रामध्ये. किती झाला धावा? 6 ना. 5 बॉल 5 का 4 5 बॉलचा खेळ संपल्यानंतर 6 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. ओ या वेळेला पहा वेगवान बॉल आपल्याला पाहायला मिळाला. काय बॉल आपल्याला पाहायला मिळतो बा. जवळ जवळ जर का आपण पाहिलं तर कानाजवळून या बॉलची पिचिंग झाली आणि बॅट्समॅनला इशारा देतोय की जागते रहो. कमालीची बॉलिंग. खरंच आहे, कारण हा चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता, त्यामध्ये 2 व्हाईट जाण्याचा प्रयत्न 100% चेंडूने केला आणि अतिरिक्त अशा 3 धावा समोरच्या टीमला म्हणजे रोहा या टीमला मिळाल्या आणि त्या धावेनंतर टोटल संघाची धावफलकावरती 1-6 असा रनअप या ठिकाणी रोहा या टीमचा आपल्याला पाहायला मिळतोय. एक गडाच्या मोबटला 6 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. बॉलर नेम मयूर. 32 पाहिजे ना. 18 बॉल. आता येणाऱ्या 18 बॉलमध्ये धावा करायच्या आहेत 32. 18 चेंडू 32 धावा, 32 धावा 18 चेंडू. ओव्हर नंबर 2 मध्ये आता मयूर आलेला आहेत. मगाशी दत्ता सरांनी उल्लेख केला की बारामतीचा खेळाडू आहे आणि बारामती जर का आपण पाहिलं तर पुणे जिल्ह्यातील बारामती हा तालुका आणि तिकडून हा खेळाडू बिलॉंग करतो आणि आज भरपूर अंतर कापत हा खेळाडू इकडे आलेला आहे. पण आता त्याच्या माध्यमातून कशा रीतीने खेळ दाखवला जाणारा. मयूर आलेले आहेत गोलंदाजी मार्कवरती. बॉलर आहे, लेफ्टी बॉलर आहे. खऱ्या अर्थानं खरंच आहे, महाराष्ट्रामध्ये तिने आत्ता इतकं वातावरण टाईट केलं आहे आणि आता आलाय मात्र साधना ग्राउंडवरती साधन या ठिकाणी संपादन करण्यासाठी. हो या वेळेला देखील पहा पहिल्याच बॉलवरती त्याने सिद्ध करून दाखवलं स्वतःला. मी बारामतीवरून मुंबई वेले पार्ले या साधना क्रीडांगणावरती दाखल झालो आहे हे स्वतःला सिद्ध करत असताना गोलंदाज मयूर कमालीची गोलंदाजी. पहिलाच बॉल डॉट बॉल आला. बॉल तयार होत बा. ओ माय गॉड, अप्रतिम बॉल आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाज जर का आपण पाहिलं तर आता परफेक्ट बाउन्सरचा वापर इकडे करतो आणि फलंदाज पहा या बॉलला डक केलं गेलं. इथे त्यांनी या बॉलला सोडून दिलं
परंतु जर का आपण पाहिलं तर पावसाळी रबर बॉल क्रिकेट आहे. गोलंदाज जर का आपण पाहिलं तर भरपूर वेगानं बॉल हाताळत असतात. हा Bowler- बॉल थोडासा खेळपट्टीवरती हाताळल्यानंतर स्कीट होतो आणि हा बॉल थोडासा स्कीट झाला. खरंच आहे, 2 चेंडूवरती 2 पद्धतीचे बॉल टाकण्याचा प्रयत्न केला. ह्या बॉलरमध्ये एक खासियत आहे, अनेक बॉलर व्हाईटचा इशारा, अतिरिक्त एक धाव, धावफलकावरती धावसंख्येमध्ये 1 निबर आणि धावसंख्या झाली 7. चेंडू सुकवला जातो, पण हा प्लेयर आहे जो बॉलर आहे लेफ्टी, तो बॉल मात्र वल्ला करतोय, कारण स्लिप बॉल करण्याचा प्रयत्न 100% करतोय. सुंदर चेंडू. पहा जबरदस्त गोलंदाजी, लेफ्टी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. आणि इथे जर का आपण पाहिलं तर आतापर्यंत 4 बॉल डॉट बॉल हाताळलेले आहेत. पाहूया स्पर्धेतील 3 बॉल झाले का 4 बॉल 4 ना. पुन्हा एकदा गोलंदाज तयार झाला. पुढचा बॉल. ओ याही वेळेला बिगिट करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा रनआउटची संधी आहे. इथे पहा भरपूर वेगानं थ्रो करण्याचा प्रयत्न झाला, परंतु इथे डायरेक्ट हिट जर झाली असते तर चित्र काहीतरी वेगळं आपल्याला पाहायला मिळालं असतं. परंतु इथे एक धाव आता कंप्लीट केली जाते. निलेश बारागडे मात्र बाहेरून चेअरअप करतोय. खऱ्या अर्थानं ही टुर्नामेंट आयोजित करण्यासाठी ह्या तिघांचं लाखमोलाचं योगदान आहे. आणि टुर्नामेंटचं नाव आहे अनिकेत दादा चषक, स्मृती चषक 2025 पर्व दुसरे. परंतु त्याच पद्धतीची टीमसुद्धा त्यांनी ह्या ठिकाणी या मैदानावरती बनवली. जरी बॅटिंग कमी झाली तरी फिल्डिंग आणि बॉलिंगच्या जीवावरती या ठिकाणी 1 नंबरच्या दिशेने रवाना होईल असा संघ वाटतोय. अतिरिक्त एक धावफलकावरती धावसंख्येमध्ये 1 निबर, संघाची धावसंख्या झाली 9. व्हाईट चेंडू. पुन्हा एकदा गोलंदाज तयार झाला. मयूर कमालीची गोलंदाजी, आज लेफ्ट हँड बॉलर म्हणून एक चांगला खेळ दाखवत असताना. व इथे सुद्धा पहा अप्रतिम गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. खरी ऑफसाईड डी ऑफस्टम हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. आणि इथे पहा अंपायर बाईकच्या स्वरूपामध्ये एक धावा आहे ना, की बॅटला ब्रश झाला. बाईकच्या स्वरूपामध्ये ही एक धाव आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतो. दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्यासाठी मयूर. ओ मयूरचा हा वेगवान बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. इथे सुद्धा बॅटरला शांत ठेवलंय. काय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली, काय टप्पा आपल्याला पाहायला मिळतोय. वेगवेगळ्या थाटणीचे खरं तर दत्ता सर बॉल हाताळत असताना आपल्याला पाहायला मिळाला. विविधतेचा आणि आपलं वैशिष्ट्य दाखवत असताना मयूर आपल्याला पाहायला मिळाले. 2 षटकांचा खेळ आता संपतोय आणि 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा डबल डिजिटमध्ये 10 धावा. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांचा जर्सी क्रमांक टीमच्या गुणतालिकेवरती आपल्याला पाहायला मिळतोय. येणारे बॉल शिल्लक आहेत 12 आणि 12 बॉल मध्ये आता धावा करायच्या आहेत 28. आता मात्र रोहा संघ हा तुटून पडेल का, आणि तितकीच सुंदर अशी या ठिकाणी नाव काय आपल्या स्वर्गीय महादेव पटकारे प्रतिष्ठान मुंबई या संघ मात्र काय करणार. 12 चेंडू आणि 28 धावा या ठिकाणी. सुंदर चेंडू फटकवलाय. 6. थोडासा झाला उशीर, परंतु फटका मारला पद्धतशीर. बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. बसका भावा, मिळाला 6 धावा. आणि षटकाराच्या साह्याने आता टीमच्या स्कोरबोर्डवरती धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत 16 धावा. रोहा या परिसरामध्ये तुम्ही गेलात तर जय मल्हार, त्याबरोबर धावीर बाबांचा भरपूर आशीर्वाद आणि खऱ्या अर्थानं त्याच नावानं हा संघ सध्या खेळतोय. रोहा परिसरामध्ये धावीर बाबा यांची मोठ्या प्रमाणामध्ये यात्रोत्सव आपल्याला पाहायला मिळतो. आणि त्याच एक जर का आपण पाहिलं तर रोहा परिसराला बिलॉंग करणारा हा संघ यावेळेला देखील बिगिट करण्याचा प्रयत्न. पहिला बॉलवरती स्वाग से करेंगे स्वागत केलं जणू काही गोलंदाजाचं, परंतु तदनंतर एक तेरी तो एक मेरी. पहिला बॉल तुझा राहिला, परंतु हा बॉल माझा आहे हा गोलंदाज सिद्ध करत असताना डॉट बॉल आला. 10 बॉल किती पाहिजे 10 बॉल मध्ये आता 22 करायच्या आहेत. 6 कोणी मारला. नितेश लांबोरे ना. नितेश लांबोरे तो तर सांगतोय की मी शेवटपर्यंत या मॅच मध्ये लढू शकतो. त्याच्या बॅटमधून एक षटकार आलाय खरा. 10 मध्ये 22 करायच्या आहेत. ओ यावेळेला देखील
समोरच्या दिशेला फटका खेळायचा होता, परंतु इथे सुद्धा फक्त एकच धाव मिळणार आहे. सिंगल डबलनं काही नाही होणार. या मॅचमध्ये जर तुम्हाला जिंकायचं असेल तर मोठे फटके खेळावे लागतील. 9 चेंडू आणि 9 चेंडूमध्ये 21 करायचे आहेत दत्ता सर. अगदी बरोबर आहे. पण सुनील, या ठिकाणी सुनील सरांचं मी कौतुक ह्याच्यासाठी करेल की फिल्डर जसा चेंडूवरती धावत गेला तशी नजर मात्र या ठिकाणी स्टंपवरती सुनील सरांची आली. कारण या ठिकाणी यष्टीचित करण्याचा प्रयत्न या ठिकाणी फिल्डरचा असू शकतो. सुंदर गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. विजय गोरे, प्रत्येक डॉट बॉल खरं तर बॅटिंग करणाऱ्या टीमला डोकेदुखी ठरणारा, आणि इथे पहा डॉट बॉल आला. 8 चेंडू आणि 8 चेंडूमध्ये आता 21 करायचे आहेत. एकात दुसरा मोठा फटका येतोय. जे जर का आपण पाहिलं तर धावांचं समीकरण जे मोठं वाटतंय ते कमी होऊ शकतं. मोठा फटका इथे मारावा लागेल. 8 मध्ये 21. आता मात्र या ठिकाणी ह्यांनी ब्लॉक करण्याचा प्रयत्न केला तर मात्र या ठिकाणी मॅचमध्ये ट्विस्ट होऊ शकतो. आणि एक धाव येणारे चेंडू 7 आणि 7 चेंडू मध्ये आता विजयासाठी 19 करायच्या आहेत. 7 चेंडू आणि 19 धाब्यांची गरज आहे. 3 षटकार तुम्हाला या मॅच मध्ये मारावे लागतील आणि एक सिंगलची गरज आहे. पाहूया काय घडणार आहे. भरपूर इम्पॉर्टंट हा बॉल आपल्याला पाहायला मिळतो या मॅचचा. विजय तयार. ओ काय फटका सजवलाय. आगरी भाषेत जर बोलायला लागलं तर बाबा 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 खवरा मोठा या छक्का. काय फटका सजवलाय. स्टँड अँड डिलिव्हर समोरच्या दिशेला अतिशय वाखाणण्याजोगा आपल्याला पाहायला मिळाला हा फटका. आणि या बॉलवरती 6 धावा आपल्याला पाहायला मिळतात. मॅचचं समीकरण आता बदललंय. येणारे बॉल 6 आणि 6 बॉल मध्ये धावा करायच्या 13. 6 चेंडू 13 धावा. 13 धावा 6 चेंडू. दत्ता सर काय म्हणाल. खरंच आता म्हणूच शकत नाही असा सामना आहे. कारण या मॅचमध्ये काही घडू शकतं. दिवस हे प्रत्येकाची येत असतात. येणारा सूर्य प्रत्येकाला नवी उमेद देण्याचा प्रयत्न करत असतो. आमच्या बैलगाडी क्षेत्रामध्ये सांगितलं जातं खास करून, आणि मी कायम सांगत असतो, या ठिकाणी दिवस हे प्रत्येकाचे बदलत असतात. फक्त संयम पाहिजे आहे. चेंडू 3 ओव्हर जरी झाल्या असल्या तरी 6 चेंडू आणि 13 धावा. रंगतदार सामना आणि मुंबई नगरीमध्ये अशी टुर्नामेंट ज्या मॅच मध्ये या ठिकाणी आनंद पाहायला मिळणार आहे. या विशाल दादा आखाडे आपलं सहर्ष स्वागत आहे. वेलकम. एक उत्तम आयोजक म्हणून त्यांची ओळख आहे संपूर्ण महाराष्ट्र धनगर समाजामध्ये, आणि आपलं सहर्ष स्वागत आहे. वेलकम. आखाडे साहेब, विनंती आहे आपली जागा या व्यासपीठावरती आणि आपण या व्यासपीठावरती येऊन आसन ग्रहण करायचं आहे. 6 चेंडू आणि विजयासाठी 13 धाब्यांची गरज आहे. 6 चेंडू 13 धाबा. 13 धाबा 6 चेंडू. काय घडणार, काय बिघडणार. पहिलाच बॉल इथे पहा. इथे पहा एकदा आपल्याला पाहायला मिळते. आता टन टनाटन टन तारा. 5 गेंदे चाहिए 12. अगदी बरोबर. पण इथं मात्र सुंदर केली फिल्डिंग आणि इतर रन वाचवली 1, आणि म्हणूनच पाहिजेत 12, नाहीतर लागले असते 11. हे मैदान काही घडवू शकतं. और जीतने के बाद बोलो सारा रारा. 5 बॉल मध्ये धाबा करायच्यात 12. हो वेगवान बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलची लाईन थोडीशी मागे खेचलेली आणि त्यानंतर टप्पा पडल्यानंतर बॉलला बरोबर विकेट किपरचा वेध घेतला. डॉट बॉल आला. 4 चेंडू आणि 12 धावा. आता मात्र करायला लागणार आहे धावा. या ठिकाणी रंगत चालू झाली. पाऊस आला आणि मग या ठिकाणी अतिशय सुंदर, तितकीच उत्कृष्ट म्हणावी लागेल, आणि या ठिकाणी थोडक्यात बचावला. काय घडणार आहे या मॅच मध्ये. आता आपल्या टीम साठी हा खेळाडू संकट मोचक म्हणून धावून येईल का. आपला संघ अडचणीमध्ये सापडला. आपल्या संघाला अडचणीतून बाहेर काढण्याचं काम हा खेळाडू करेल का. पाहूया आता येणारे चेंडू 3 आणि विजयासाठी धावा करायच्या 11. 3 बॉल मध्ये 11 करायच्या आहेत. 1 सिक्स 1 चौकार आणि 1 सिंगल. आता मात्र उत्सुकता, प्रत्येकाच्या मनात धडधड. पहिला सामना रंगतदार, त्यामध्ये शौकीन मात्र आनंदात. पावसात आनंद घेत असताना साधनावरती अतिशय सुंदर.
विकेट सॅक्रिफाय करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतो आणि इथे पहा पंचांचा निर्णय आला. बॅटर बाद झाला. आता समीकरण थोडस अवघड होत चाललंय. स्क्वेअरलेगचे अंपायर सांगतात की त्यांचा निर्णय, कारण विकेट किपरने बॉल तर गॅदर केलाय खरा, परंतु तदनंतर मुख्य पंचांनी तर बादचा निर्णय दिला. सामने तर अनेक होत असतात, पण धनगर समाजाचा सामना म्हणजे एक रंगतदार सामना आहे. आणि या पार्ला विभागामध्ये शाहूवाडी तालुक्याचं वर्चस्व या ठिकाणी मांडण्यासाठी याच आयोजकांनी हे आयोजन केलं. आणि स्मृती चषक आहे. अनेक दादा किरण नितेशची जागा घेऊन येतोय. या ठिकाणी सुंदर अशी पहिली ओव्हर टाकली होती आणि आपल्या पहिल्या ओव्हरवरती राहुलने या ठिकाणी डबल षटकार मारले होते. आता मात्र या ठिकाणी बदला घेण्याची संधी या ठिकाणी रोहा प्लेअरला, परंतु काय होणार काय क्षणात कळणार आहे, कारण हे क्रिकेट आहे. हे क्रिकेटमध्ये काही घडू शकतं. 2 चेंडू आणि 11 धावा. 2 चेंडू 11 धावेची गरज. जीवनामध्ये एक वेळा नव्हे तर 10 वेळा पराभव व्हा, परंतु एकदा असं जिंका की समोरच्याने तुम्हाला आयुष्यभर लक्षात ठेवलं पाहिजे. परंतु इथे पहा बिग हिट काढण्याचा प्रयत्न झाला खरा, परंतु अपयश वाट्याला आलाय. आता 1 चेंडू आणि 11 धावा. मॅच समाप्त आणि या ठिकाणी फक्त आनंद. रोहा टीम आपण यामध्ये सहभाग झाला. 1 चेंडू न पडला, 6 आला. परत मात्र या ठिकाणी रुको जरा सबर करो, मॅच अभी भी बाकी है मेरे दोस्त. आणि आउट. इथे पहा काही घडू शकतं. लहरों को डर कर कभी नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. हा प्रयत्न आहे जिंकण्यासाठी, हा प्रयत्न आहे लढण्यासाठी आणि हा प्रयत्न आहे अनिकेत दादा स्मृती चषक 2025 ट्रॉफीवरती आपलं नाव कोरण्यासाठी. बघूया काय होत आहे मुंबई नगरीमध्ये. क्रिकेट हा खेळ अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. इथे काय घडेल याचा नेम नाही. इथे जर का आपण पाहिलं तर आता 1 चेंडू आणि 1 चेंडू मध्ये धावा करायच्या आहेत. कोण असेल 10 पाहिजे ना. आता 1 बॉल 10 ना. 1 बॉल मध्ये 10 धाव्यांची गरज आहे. 1 चुकीचा बॉल आला त्यावरती जर मोठा फटका तर मॅचचं चित्र बदलू शकतो दत्ता भाऊ. म्हणून बॉलरनी सुद्धा शांतपणे थांबावं, थोडंसं रनिंग कमी करावं, नो बॉल न पडावा याची काळजी घ्यावी. आणि बॉलरनं जशी काळजी घ्यावी तशी बॅट्समननी काळजी घ्यावी. येणाऱ्या चेंडूवरती 6 मारण्यासाठी प्रयत्न करावा आणि जिंकण्यासाठी या ठिकाणी तयार राहावं. D11 संघ आपण तयारच राहायचं. 1 बॉल मध्ये 10. हो इथे पहा व्हाईट बॉल आला. नक्की दत्ता भाऊ या मॅच मध्ये घडतंय तरी का? हे काय घडतंय हे काही क्षणातच कळणार आहे. चमत्कार. कारण हा सामना समोर आहे. ह्या मॅच मध्ये आता आपल्याला काही चमत्कार पाहायला मिळेल का? 1 बॉल मध्ये 9 धावांची गरज आहे. फॉल तयार. हो इथे पहा लाईन चांगली, टप्पा चांगला आणि हा सामना आता जिंकलेला. अभिनंदन, वेल प्लेट. आणि राहुल आखाडे नाही हेच नाव काय तो राहुल जोरे नव हे राखाडेचं विशाल आखाडे भांबेड या नगरीमधून आपलं नाव महाराष्ट्रावर केलं. मॅचला काय हरदगळा स्वतःचं गाव आहे, पण भांबेड या भागामध्ये ओळखलं जातं. आणि आज मात्र या ठिकाणी मुंबई या नगरीमध्ये विचार मंचावरती स्थानापन्न होतोय. गेल्या वर्षी पहिल्या पर्वामध्ये आपलं नाव 2 नंबरचं कोरलं होतं. ह्याच ट्रॉफीवरती ह्याच्या नावावरती खेळली होती टीम आणि कॅडीनं टीम बनवली होती. थोडंसं फायनल गडबडलं आणि 2nd नंबरवरती आपलं नाव कोरलं. आता सुद्धा जरी नाव मामाचं असलं तरी भाचा मात्र आनंदात विचार मंचावरती आहे. प्रेमजी कस्तुरे साहेब या ठिकाणी उपस्थित होतात. या दादा सहर्ष स्वागत आहे. राहुल जोरे या मॅन ऑफ द मॅच, पहिल्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच राहुल जोरे आपण यायचं आहे. मॅन ऑफ द मॅचची एक ब्रँडेड टी शर्ट देऊन आपल्याला खऱ्या अर्थानं इथे सन्मानित केलं जाणार. यायचं राहुल दादा जोरे. आज मात्र रत्नागिरी लांजा या परिसरातून ते बिलॉंग करत असताना आपल्याला पाहायला मिळालं आणि त्यांना आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब देऊन सन्मानित करणार आहोत. वेल प्लेट. बॅटिंग करत असताना ते 2 तडाखे बंद षटकार आणि गोलंदाजी करत असताना कंजूस गोलंदाजी त्यांनी दाखवली. संतोष दादा यांच्या उपस्थितीमध्ये आपण या पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच हा किताब
खऱ्या अर्थानं त्यांच्याच वतीनं त्यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ खऱ्या अर्थानं ही टी शर्ट आम्हाला पुरस्कृत केलेली आहे आणि संतोष दादा यांना विनंती करतो आपल्या उपस्थितीमध्ये या पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच सामनावीराचा पुरस्कार देऊन आपण खेळाडूचं नाव आहे राहुल जोरे यांना आपण सन्मानित करणार आहोत. वेल प्लेड राहुल. राहुलची बॅटिंग आणि बॉलिंग आवडली असेल तर जोरदार टाळ्या व्हायला काही हरकत नाहीये. वाईट विषय काय झाला आपण रिस्क नाही घेऊ. वेल प्लेड राहुल आणि त्यांना आपण हा सामनावीराचा किताब देऊन सन्मानित करतोय. काल लढलाय आज या मॅच मध्ये. चला फिल्डिंग लावून घ्या. D11 संघ फिल्डिंग लगेच लावून घ्यायची आणि त्यांच्या अगेन्स्ट जय मल्हार जय अहिल्या वसई. जय अहिल्या वसई हा संघ प्रथमतः मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि त्यांच्या अगेन्स्ट D11 चेंबूर हा संघ. D11 चेंबूर या संघाने खऱ्या अर्थानं टॉस जिंकला आणि टॉस जिंकल्यानंतर त्यांचा फिल्डिंगचा निर्णय आपल्याला पाहायला मिळाला आणि टॉस हारल्यानंतर प्रथमतः जय अहिल्या वसई हा संघ बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळणार. चला प्लीज बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये लगेच जर उतरायचं आहे. जय अहिल्या वसई संघ आपला बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये पाठवा. चला बॅट्समन लगेच जर मैदानाच्या आतमध्ये यायचं आहे आणि लेग साईडला जे खेळतायत प्लीज खेळाडूंना विनंती आपला सराव आपण भाऊ थांबवा. पहिला सामना खऱ्या अर्थानं जिंकला. तिथे जर का आपण पाहिलं तर स्वर्गीय महादेव पटकारे प्रतिष्ठान या संघाने पहिला सामना जिंकला. दिले ना पहिले मॅच राहुल जोरे. हा 2 मिनिटं ना 2 मिनिटं इंटरव्ह्यू बनव. हे घे याची इंटरव्ह्यू आले बाकी हो विशालदा तो बसा की पुढे जातात. यश तो स्कोरिंग बॉलची पाकिट कुठे आहे? स्कोरिंगला बस. ठीक आहे अंपायरला दे बॅट्समॅनला दे. यश तू स्कोरिंगला बस. हां मॅचला जाऊ नाही महिने पुढे जाऊ नको बस. अरे गॅरी 5 मॅच आहे राहुलला येत 2 ठेव किच्यामध्ये त्यांना दे ना बॅट्समॅन. ए बाळा पाठवू की मला काय म्हणता तिथे लावायसाठी पाहिजे माझे कोणाचा मी अभिजित कर्जे आणि तुषार मोठे रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्याच्या बॉर्डरवरती घाटपात. हा अभिजित कर्जेच पाहिजे. चिपळूणच्या बाजूलाच आहे. चिपळूणच्या घाटातच गाव आहे. हो घाटातच आहे. तो कुंभारली घाट. कुंभारली घाट. हा शंभूराज देसाईंच्या तिथनं खाली गेले की. हा वरती हा हा बोला ना दादा. हॅलो 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 कट झालं वाटतं. कट झालं. हॅलो 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 बोला ना. हॅलो 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 बोलतच आहे. कॉल चालू आहे. बॉलर नेम काय विचार ना. पाठवलं काय झालं तुला काय प्रॉब्लेम आहे? लगेच पाठव. जेडी यांचे सुपुत्र सध्या गोलंदाजी करतात. जर लगातार 3 विकेट जर घेतल्या तर लोकेश यांच्या वतीने तब्बल 500 कॅश प्राइज या खेळाडूला दिलं जाईल. बोला तयार हो. पहिलाच बॉल बॅटची कडा. विकेट किपर करतायत चूक. त्यांच्यापासून थोडासा हा बॉल लांब जाऊन पडला आणि इथे पहा
पहिलाच बॉल वेगवान बॉल आपल्याला पाहायला मिळाला आणि इथे एकदा आपल्याला पाहायला मिळते जबरदस्त गोलंदाजी. एका धावेच्या मदतीनं स्ट्राईक आता रोटेट झाली आहे. स्ट्रायकिंग इन वरती खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय तुषार. रोहा बसंग मला बसून घ्या पाठी. रोहा बसंग आपण डगआउट मध्ये बसून घ्यायचा आहे. अजून एक पेन आहे का भाऊ? पेन आहे अजून एक स्कोरली स्कोरली आता वाईट. या वेळेला देखील वाईट +1 म्हणजेच 2 धावा आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती ऍड केल्या जातात आणि 2 धावेच्या मदतीनं आतापर्यंत 3 धावा गुणतालिकेवरती आपल्याला पाहायला मिळतात. युवा खेळाडू यंगस्टर खेळाडू वीरेंद्र आणि पाहतो आपल्या नावाचा ठसा या क्रीडांगणावरती उमटवत असताना आपल्याला पाहायला मिळतो. युवा खेळाडू म्हटलं की मित्रांनो थोडंसं जर का आपण पाहिलं तर कठीण काळ सुद्धा येतो, परंतु एक काळ असा येतो जो त्यांना खऱ्या अर्थानं हिरो बनण्याची संधी देऊन जातं. आणि इथे पहा वेगवान बॉल आपल्याला पाहायला मिळाला. इथे सुद्धा विकेट किपरच्या हातामध्ये हा जाऊन बॉल विराजमान होताना आपल्याला पाहायला मिळाला आणि इथे सुद्धा डॉट बॉल आला. काय बॉल आपल्याला पाहायला मिळाला. पावसाळी रबर बॉल क्रिकेट षटकार चौकार जास्त प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळतात, परंतु तितकंच कठीण क्रिकेट म्हणजेच हे पावसाळी क्रिकेट आहे. इथे तुम्हाला चांगले शूज, चांगले हँड ग्लोव्ज, त्यानंतर जर का आपण पाहिलं तर सर्व काही प्रोटेक्शन वापरून तुम्हाला हे क्रिकेट खेळावं लागतं. वेगवान बॉल, परंतु इथे पंच सांगतायत की वाईट +1 म्हणजे 2 धावा टीमच्या स्कोरबोर्ड वरती ऍड केल्या जाणार आहेत. 2 धावेच्या मदतीने पुन्हा एकदा गुणतालिकेवरती बदल आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज वीरेंद्र पहा लोकेश यांच्या वतीनं त्यांना कशाही 3 विकेट आल्या तरी सुद्धा 500 रुपये असणार आहेत. स्पर्धेमध्ये कोणी हॅट्रिक 3-6 मारले तर त्याला राजेश करपशन नाही घालवतो. या वेळेला देखील फटका लाजवाब आणि बॉल चाललाय सीमारेषे लगत. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न दाखवला आणि 2 धावा आता पूर्ण होत आहेत. बघता बघता तिसरीचा देखील प्रयत्न झाला आणि 3 धावा इथे कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. स्पर्धेमध्ये जर कोणत्या खेळाडूने लागोपाठ 3 बॉलमध्ये जर 3 षटकार खेचले तर सन्माननीय कोणाकडून दादा पैसे? राजेश दादा खरात यांच्या वतीनं तब्बल कॅश प्राइज दिलं जाईल. किती? हॅट्रिक 3-6 मारले तर किती पैसे? 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. कोणता खेळाडू या स्पर्धेमध्ये लगातार 3 बॉलमध्ये 3 षटकार खेचतोय तर खरात साहेबांच्या वतीनं त्यांना तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. यावेळेला देखील 2 धावा आपल्याला पाहायला मिळाला. 2 धावेच्या मदतीने पुन्हा एकदा गुणतालिकेवरती बदल आपण पाहतवा आणि आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. 10 धावा. चला यानंतरचा सामना विघ्नहर्ता 11 विरुद्ध विठोबा 11 मुळूड. दोन्ही टीम्स कॅप्टन आपण तयार राहायचा आपला संपूर्ण स्क्वॉड घेऊन. हां ही पहिलीच चालू आहे. यावेळेला देखील वेगवान बॉल आपल्याला पाहायला मिळाला. इथे सुद्धा विकेट किपर थोडासा चाचपळत असताना आपल्याला पाहायला मिळाला. ढूंढो साजना बॉलला खऱ्या अर्थानं तो शोधत असताना आपल्याला पाहायला मिळाला आणि इथे सुद्धा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. वीरेंद्र पहा काय कमालीची गोलंदाजी दाखवतोय, का वेग आहे त्याच्याकडे आणि बॉलिंग करत असताना पहा जबरदस्त टप्पा लेंथ त्यांची आपल्याला पाहायला मिळाली. यावेळेला देखील बिगिट करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतो आणि इथे सुद्धा बॉल चालला गोशांकित क्षेत्रामध्ये फक्त एकच धाव मिळणार. एका धावेच्या मदतीने टीमच्या स्कोरबोर्ड वरती आता षटक संपलंय आणि पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा 1वर 1 11 धावा. 11 धावा गुणतालिकेवरती आपल्याला पाहायला मिळतात. प्लीज विनंती आहे मित्रांनो, थोडीशी घाई करावी लागेल. या सूचना आम्ही का करतोय, कारण कोणत्याही संघासमोर अन्याय व्हायला नको आहे. प्रत्येक सामना हा जास्तीत जास्त षटकांचा कसा खेळवला जाईल याकरिता आयोजकांचा एक प्रयत्न आहे. त्यामुळेच की काय आम्ही विनंती करतोय, टाइमपास बिलकुल चालणार नाही. जो फिल्डिंग करणारा D11 चेंबूर संघ आहे आपल्याला सूचना आहे, टीम मिटिंग घेऊ नका. वीरेंद्र त्या ठिकाणी बोलतात. प्लीज तुम्हाला विनंती आहे, अंपायर
जर खेळाडू टाइमपास करत असतील तर तुम्ही तुमचा निर्णय घेऊ शकता. बॉलरचं नाव काय भावा? शुभम. संकेत गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतो. तुम्ही मालिका पाहिली असेल तुझ्यात जीव रंगला, त्या मालिकेत मधील राणादा त्यांची शरीर यष्टी ज्या पद्धतीने आपण पाहिली तशा प्रकारची शरीर यष्टी. संकेत या खेळाडूची पहिलाच बॉल बॅटच्या आतली कडाने बॉल चाललाय. विकेट किपरच्या डोक्या पडणं गोशांकी क्षेत्रामध्ये एकच धाव मिळतं. पुन्हा एकदा गोलंदाज तयार झाला. पुढचा बॉल हाताळण्यासाठी संकेत आपल्या नावाचे संकेत देत असताना या क्रीडांगणावरती आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेला देखील बिगिट करण्याचा प्रयत्न, काय फटका सजवला, बॉलला लॉफ्ट केलाय एक्स्ट्रा कव्हरला. 2 धावांकरिता हा 2चा फटका आपल्याला पाहायला मिळतो. डाळ भात लोणचा फटका आलाय 2चा आणि 2 धावांच्या मदतीने पुन्हा एकदा गुणतालिकेवरती बदल आपल्याला पाहायला मिळतात. आता रन्स आपण पाहतोय 14 धावा. संकेत पहा कमालीची गोलंदाजी करत असताना अभिजित खर्जे खऱ्या अर्थानं मोठे फटके मारतात जरूर, परंतु त्या फटक्यामध्ये फक्त 2च धावा मिळतात. समोरच्या दिशेला फटके तुम्हाला खेळावे लागतील कारण तिकडे षटकात चौका आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेला पहा कट बिहाइंड दी विकेट, दांडी गुल, फर्निचर डिस्ट्रॉय आणि बॅटर आता इथे बाद झाला. पहिल्या विकेटची जी अपेक्षा होती ती पहिली विकेट इथे मात्र मिळवून दिली गोलंदाज संकेत या खेळाडूने. दत्ताभाऊ आमच्या कमेंट्री बॉक्स मध्ये आहेत. खऱ्या अर्थानं जर का आपण पाहिलं तर ते सुद्धा शाहूवाडी या तालुक्याला बिलॉंग करतात आणि आज भरपूर अंतर कापत ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. काय म्हणाल, स्पर्धा कशी वाटली आणि आयोजन कसं आहे? खरंच आयोजन तर अप्रतिम आहे, कारण हे क्रिकेट क्षेत्र आहे. आम्ही बैलगाडी क्षेत्रामध्ये कॉमेंट्री करत असताना अखंड महाराष्ट्र फिरतोय. अनेक जणांचा अनुभव वेगवेगळ्या पद्धतीचा येत असतो, कारण एक दिवशी आज जर 1 नंबर करणारी गाडी दुसऱ्या दिवशी 1 नंबर करत नाही. सांगून या मैदानामध्ये कोणी 1 नंबर करू शकत नाही, परंतु या ठिकाणी ध्येय आणि उम्मीद हे असणं फार गरजेचं असतं. एक जरी क्रिकेट क्षेत्र आहे, ह्या क्रिकेट क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या मॅचमध्ये वेगवेगळा प्लेअर कोणत्या सीझनला कोणता प्लेअर चालू शकतो हे आयोजकाच्या मनात असणं फार गरजेचं आहे आणि त्याच्यावरती ही टीम घडवली जाते, खेळलं जातं. कसोटीला प्लेअर वेगळे असतात, वन डेला वेगळे असतात आणि 2020ला वेगळे असतात. तशी ही टुर्नामेंट आहे, पावसाळी टुर्नामेंट आहे, रबल बॉल ही टुर्नामेंट आहे. सुंदर चेंडू, वेगवान गोलंदाज आहे आणि सुंदर अशी शरीरसृष्टी आहे. असा या ठिकाणी या अनिकेत दादा स्मृती चषक 2025 या टुर्नामेंटचा पहिला दिवस आणि दुसरा सामना अतिशय रंगतदार असा होतोय. चला बॅटिंग करणारा जो संघ आहे भाऊ आपला 12वा खेळाडू इकडे लगेच यायचा आहे, कारण आपल्या खेळाडूंची नावं आमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. संकेतचा आणखीन वेगवान बॉल आपल्याला पाहायला मिळतो. माझ्या मते संकेतची बॉलिंग आवडली असेल तर जोरदार टाळा व्हायला काही हरकत नाहीये. काय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते, जबरदस्त गोलंदाजी, अचूकता, विविधता, व्हेरिएशनचा काय वापर करतोय, कंजूस गोलंदाजी, कमीत कमी धाबा देण्याचा तो सुद्धा प्रयत्न करतोय या षटकामध्ये. उंचीचा पूर्णपणे प्रयत्न अतिशय सुंदर या ठिकाणी मारा करण्यासाठी वापरतोय. उंची 5.5 ते 6.5 या अंतरातली आहे. सुंदर असा या ठिकाणी चेंडू. अंपायर सुनील सरांचा इशारा काय येतो सुद्धा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. 2 बॉल बाकी आहेत ना अजून या षटकातील 2 चेंडू शेष आहेत. पाहूया आता या 2 चेंडू मध्ये किती धावा जमवल्या जाणार आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतो. गोलंदाजच्या मार्क वरती पुढचा बॉल धनाजी आहे ना स्ट्राईकला. यावेळेला देखील इथे पहा रनआउटची संधी आहे, विकेट मिळेल का, मिळाली आहे आणि इथे पहा बॅटर धनाजी यांना दिला जातो परतीचा इशारा. रनआउटच्या माध्यमातून ही विकेट क्रमांक 2 आपल्याला पाहायला मिळते. बॅट्समन बाद झाला. आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो. अविनाश फुकळे मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. पाहूया त्यांच्या माध्यमातून आता कशा रीतीने खेळ दाखवला जाणार. गोलंदाज देखील पुन्हा एकदा तयार होतो आपल्या गोलंदाजच्या मार्क वरती पुढचा बॉल करण्यासाठी.
यावेळेला देखील इथे पहा लेगस्टिकच्या बाहेर या बॉलची पिचिंग झाली आणि पंच सांगतायत की हा वाईट बॉल. एक्स्ट्रा धावा आता धावफलकावरती जोडल्या जातात. गोलंदाजी करणारा सध्या D11 चेंबूर हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. तर बॅटिंग करत असताना जय अहिल्या वसई हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. वसईवरून आलाय. 2 बॉल अजूनही शेष आहेत या षटकातील. पहा गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतो. पुढचा बॉल हाताळण्यासाठी या दरम्यानचा पुढचा बॉल. हो यावेळीचा हा बॉलला लाभ तर केलंय खरं, परंतु इथे पहा याही बॉलवरती फक्त आणि फक्त 2च धावा मिळणार आहेत. चौरस आकाराचं हे क्रीडांगण आपल्याला पाहायला मिळतं आणि ही एक चांगली बाब आहे. ज्या वेळेला बॉल मैदानाच्या बाहेर जातोय समोरच्या दिशेलाच फक्त षटकार आणि चौकार आपल्याला पाहायला मिळतात. या क्रीडांगणाचे काही नियम्स आहेत आणि खऱ्या अर्थाने जर का आपण पाहिलं तर समोरच्या दिशेला तुम्हाला मोठे फटके मारावे लागतील. षटकार चौकार फक्त समोरच्या दिशेला. 1 बॉल अजूनही शेष आहे. बॉल चॉईस नसणार आहे. जो आयोजक बॉल देतील तो तुम्हाला घेऊनच खेळावा लागेल. आणि इथे जर का आपण पाहिलं तर आता 1 बॉल अजूनही शेष आहे या षटकातील. बघा आता या बॉलवरती काय घडणार. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतो. आपल्या गोलंदाजी मार्कवरती पुढचा बॉल. हो यावेळेचा वेगवान बॉल. इथे सुद्धा बॉल हवेत खेळला. 1 धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा देखील पेटने दाखवलाय आणि दुसरी धाव सुद्धा आता पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळते. परंतु तिथे पहा बॅकअपला 07 झोरे नंबरची जर्सी घालून खेळाडू आपल्याला पाहायला मिळाला. आणि आता ओव्हर नंबर 3चा देखील खेळ संपला. 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. 29 धावा. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. पाहूया या 6 बॉलमध्ये किती धावा जमवल्या जाणार आहेत. त्यानंतर नेक्स्ट मॅच विघ्नहर्ता 11 विरुद्ध विठोबा 11 मुलुंड. दोन्ही टीमचे कॅप्टन आता टॉस साठी यायचं आहे. नाही आला. बॉलर हर्ष आहे. गोलंदाजी मार्कवरती हर्ष आपल्याला पाहायला मिळतात. स्ट्रायकिंग इनला अविनाश पोकळे. ॲज अ कॉमेंटेटर म्हणून देखील भरपूर पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहेत, परंतु आज ॲज अ क्रिकेटर आज या क्रीडांगणावरती ॲज अ क्रिकेटर म्हणून कशा रीतीने खेळ दाखवला हे देखील पाहणं गरजेचं आहे. इथे वाईट आणि त्यावरती 1 धाव धावून घेतली गेली. अशा 2 धावा टीमच्या स्कोरबोर्डवरती ऍड केल्या जातात. आणि आता धावफलकावरती रन्स आपण पाहतोय 31 धावा टीमच्या स्कोरबोर्डवरती आपल्याला पाहायला मिळतात. संतोषजी पटकारे साहेबांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय, जो संघ खऱ्या अर्थानं आयोजक संघ या स्पर्धेचा. आणि त्यांनी खऱ्या अर्थानं आपल्या संघाला ही ब्रँडेड टी शर्ट पुरस्कृत केलेला आहे. यावेळेला देखील बिगिट करण्याचा प्रयत्न. बॉल हवेत आणि इथे पहा कॅच ड्रॉप झाली आणि आता जीवदान मिळाला या खेळाडूला. पाहूया आता या जीवदानाचा कितपत फायदा उचलला जाणार आहे. आता धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. 3.1 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर 32 धावा धावफलकावरती 2 गणांच्या मोबदल्यात. 5 बॉल अजूनही शेष आहेत. पाहूया आता या 5 बॉल मध्ये किती धावा जमवल्या जाणार आहेत. बॉल तयार. या वेळेला देखील बिगिट करण्याचा प्रयत्न. बॉलला पाठवलं घोषांकित क्षेत्रामध्ये आणि तिथे सुद्धा 2च धावा मिळणार आहेत. अक्षरशः बॉलवरती तुटून पडला होता हा खेळाडू आणि इथे सुद्धा फक्त 2च धावा आपण पाहणार आहोत. 4 बॉल अजूनही शिल्लक आहेत. 34 धावा झालेल्या आहेत. पहिल्या मॅच मध्ये आपण सर्वाधिक धावा 37 पाहिलं. हो यावेळेला देखील इथे पहा स्ट्रोक तर चांगला आहे, परंतु याही बॉलवरती 2 धावा आपल्याला पाहायला मिळणार आहेत. शाळेमध्ये असताना 2चाच पाडा शिकवलाय की काय या खेळाडूला असंच चित्र आपल्याला पाहायला मिळतं. आणि खऱ्या अर्थानं 2 धावेच्या मदतीने पुन्हा एकदा गुणतालिकेवरती बदल. धावा झाला 36. अजूनही 3 बॉल शिल्लक आहेत. टार्गेट सेट करणारे खरं तर हे 3 बॉल. चला टॉस साठी या विघ्नहर्ता 11 आणि विठोबा 11 मुलुंड जर टॉस साठी आला असेल तर आमच्यापर्यंत इशारा दाखवा की आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत. आवाज येतो चांगला. पुन्हा एकदा गोलंदाज तयार झाला. पुढचा बॉल. हो यावेळेला देखील या बॉलला डिफेन्स करण्याचा प्रयत्न झाला आणि इथे पहा 1 धाव तर कंप्लीट झाली.
एकाच धावेवरती संयम दाखवावा लागतं. सिंगलच्या मदतीने आता 37 धावा धावफलकावरती. अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत. पाहूया आता या 2 बॉल मध्ये किती धावा जमवल्या जाणार आहेत. या 2 धावांच्या मदतीने आता किती धावा धावफलकावरती जमवल्या जाणार आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होईल आपल्या गोलंदाजी मार्क वरती. पुढचा बॉल, यावेळीचा हा बॉल. इथे पहा धाव घेण्याचा प्रयत्न झालाय, परंतु इथे घडतंय काय, इथे घडतंय काय, बॅटर झालाय रनआउटच्या रूपानं बाद. अविनाश पोकळ्या तर इथून मात्र बाद झालेला आहेत. नवीन बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. लखन सुळे आहे काय, लखन सुळे, लखन आणखीन एक जबरदस्त खेळाडू या टीमचा. बॉल किती झाले, 2 बॉल अजूनही शेष आहेत. 4 बॉल झालेले आहेत, 4 बॉल झालेले आहेत. 2 बॉल अजूनही बाकी आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतील. दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्यासाठी पाहूया आता हा बॉल इथून कशा रीतीने हाताळला जाणार आहे. पुढचा बॉल, यावेळेस हा वेगवान बॉल आपल्याला पाहायला मिळतो, परंतु इथे सुद्धा बॅटरला शांत ठेवलंय. डॉट बॉलची संख्या आपल्याला पाहायला मिळते. रन किती झाला, 38 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा बॉल. नेक्स्ट मॅच विघ्नहर्ता विरुद्ध विठोबा 11 मुलुंड टॉस केला जातो आहे. यावेळेला देखील इथे पहा लेगस्टिकच्या बाहेरचा हा बॉल. इथे पंच दंडित करतात आणि पंचांचा इशारा आला. 2 धावा तर मिळाला खऱ्या, परंतु तिसरीचा प्रयत्न आणि इथे पहा बॅटर रनआउटच्या रूपाने बाद झाला. विशाल दादा आखाडे यांच्या उपस्थितीमध्ये आता आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करणार आहोत. विशाल दादा यांना विनंती आहे आपण टास्क बॉक्स कक्षामध्ये दाखल व्हायचा आहे. 40 झाले ना धावा, 40 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा बॉल या षटकातील. यावेळेला बिगिट करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतो. 1 धाव तर कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न दाखवला घसरगुंडी आणि 2 धावा आता पूर्ण होतात. तिसरीचा प्रयत्न इथे काय घडणार. तब्बल 3 धावा आता कंप्लीट होतात आणि 3 धावांच्या मदतीनं धावफलकावरती धावा झाला 43 आणि विजयासाठी 44 धावांचं लक्ष्य. चला नेक्स्ट मॅच विघ्नहर्ता 11 विरुद्ध विठोबा 11 मुलुंड टॉस केला जातो बाय. विशाल दादा आखाडे यांच्या उपस्थितीमध्ये या मॅचचा टॉस केला जातो. नाणेफेकीचा कौल उडवला जातो आणि टॉस आता इथे जिंकला. अर्थातच विघ्नहर्ता 11 टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकला आणि त्यांचा निर्णय लगेच आमच्यापर्यंत आपला निर्णय आपण कळवायचा आहे. लगातार 3 बॉल मध्ये 3 षटकार आपण खेचले. कोणत्याही खेळाडूने तर त्यांना राजेशजी खरात साहेबांच्या वतीनं तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज इथे जाहीर झालेला आहे. गणेश दादा या ठिकाणी उपस्थित होतात. आपल्याला देखील पुन्हा एकदा सरचे स्वागत आहे. दादा दादा अरे दादा वॉइस क्लिअर कर ना जरा, खरखरतो रे लाईव्हला. वाईस नाही आता हे बघ बंद आहे. खरखर म्हणजे जेव्हा बोलतो ना खरखर आवाज येतो. बाहेरचा आवाज म्यूट नाही केला. हा काय बोलतो माझ्या प्रतिष्ठानमध्ये ना बोलवून आहे त्यांना नाश्ता द्यायचा. फक्त असं फक्त बोलव सगळ्यांना. स्वर्गीय महादेव प्रतिष्ठान या संघाचे जे खेळाडू आहेत त्यांनी प्लीज आमच्या मुख्य व्यासपीठाच्या बाजूला यायचं.
आपला जो ब्रेकफास्ट आहे तो या ठिकाणी आलेला आहे. तर आपण लगेच यायचं आहे स्वर्गीय महादेव प्रतिष्ठान संघ. चला 43 धावा धावफलकावरती आणि विजयासाठी 44 धावांचं लक्ष्य या मॅच मध्ये. बॅट्समन कुठे लपलेत लगेच जर बाहेर पडा आणि मैदानाच्या दिशेने वाटचाल करा. विनंती आहे, टाइमपास बिलकुल चालणार नाही. विकेटवरती सराव करायचा नाहीये. येणारे बॉल 24 आणि 24 बॉल मध्ये आता 44 करायचे आहेत. पाहूया आता काय घडणार. बॅट्समन प्लीज धावतच मैदानाच्या आतमध्ये यायचंय. 44 धावांचं लक्ष आहे. बॅटिंग करणाऱ्या टीमचा आला का 12th मॅन? आणि बॅटिंग करणारा जो संघ प्लीज आता तरी आपला 12th मॅन पाठवा. राखीव खेळाडू लगेच कॉम बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. बॅटिंग करणारा संघ D11 चेंबूर संघ बॅट्समन हर्षन आपले 12th मॅन एक असा खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा ज्याला सर्व खेळाडूंची नावं माहिती आहेत. स्पर्धा लाईव्ह आहे भाऊ. या सूचना सातत्यानं करण्यास भाग पाडू नका. चला आता मॅचला लगेच सुरुवात होत असताना आपल्याला पाहायला मिळेल काय आयोजन आहे. दमदार, वजनदार, बहारदार, रुबाबदार स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. ज्या स्पर्धेची वाट खऱ्या अर्थानं सर्वच आपले धनगर बांधव पाहत असतात. अशी ही धनगर समाजाची अस्मितेची, प्रतिष्ठेची आणि अभिमानाची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. जे प्रत्येक धनगर खेळाडूचं ही स्पर्धा खेळण्याचं स्वप्न असतं अशी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. स्वर्गीय अनिकेत दादा स्मृती चषक 44 ना. हम 44 बोललो ना मी. यावेळेला देखील इथे पहा पहिलाच बॉल तेजाने तरार आपल्याला पाहायला मिळतोय. इथे डॉट बॉल आला. बॅट्समन बॉल त्यांचा 12th पण नाही आला ना. 43 टार्गेट आहे. बॅट्समन हर्ष ओ इथे पहा फटका अप्रतिम आहे. उंच माझा झोका बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हवा का झोका, बल्लेबाज को मिला मौका और ये लगा शानदार छक्का. स्ट्राइक आहे बॉलर आबाय आणि नॉन स्ट्राईकला सचिन. पहा बॅटर हर्षच्या बॅटमधनं हा नुकताच षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. काय फटका आपल्याला पाहायला मिळाला. या बॉलवरती 6 धावा आपण पाहिल्या. पुन्हा एकदा बॉलला बिग हिट करण्याचा प्रयत्न परंतु इथे लाईन मिस केली आणि इथे पहा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. पहिला बॉल डॉट, दुसऱ्या बॉलवरती षटकार आणि तिसरा बॉल पुन्हा एकदा डॉट बॉल. आता पाहूया या बॉलवरती काय घडणार. पुन्हा एकदा बिग हिट, बॉलला पाठवलंय लांब 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 षटकार. पहा काय समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. पहिला बॉल डॉट, दुसरा बॉल षटकार, तिसरा बॉल डॉट, चौथ्या बॉलवरती षटकार. एक बॉल राखून षटकार आता खेचले जात आहेत. पाहूया आता या बॉलवरती काय घडणार. 43 धावांचं लक्ष्य. पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न परंतु स्क्वेअर लेगचे अंपायर सांगतायत इट्स अ नो बॉल. सुनील सरांचा इशारा आलाय इट्स अ नो बॉल. आता फ्री हिट आहे. बॉल तयार. या वेळेला देखील पहा सॉफ्ट हँडेडने या बॉलला फक्त दिशा देण्याचा प्रयत्न झाला. बॉल बॅकड्राईव्ह खेळला. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न दाखवला जातोय. फनी क्रिकेट, फनी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. तुम्हाला इमॅजिका मध्ये जाण्याची गरज नाहीये. अशा सर्वच राईट्स तुम्हाला या साधना क्रीडांगणावरती आज दिवसभरात पाहायला मिळतील. हे पावसाळी रबर बॉल क्रिकेट आहे मित्रांनो आणि त्याची मज्जा हे सर्वच खेळाडू घेत असताना आपल्याला पाहायला मिळतात. या वेळेला पहा बॅटची कडा, विकेटचं पतन, बॅट्समन बाद. फर्स्ट विकेट टू गॉन. बॅटर हर्ष बॅक टू द डगआउट. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि धावा झाला 15. राहुल कधी आला. चला आता 18 बॉल मध्ये 28 करायचे आहेत. आता नवीन बॅट्समन सचिन पटकर. सचिन
वेलकम. खऱ्या अर्थानं जर का आपण पाहिलं तर कुस्ती ग्राउंडचे आमचे जवळचे मित्र आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. नंतर 6 नंतर डॉट नंतर 6 आता येणारे बॉल 18 आणि 18 बॉल मध्ये आता विजयासाठी तुम्हाला 28 धावांचा पाठलाग करायचा आहे. नो बॉल सकाराम सकाराम लांबोरे. पुढे ना जय मल्हार या संघाचे सर्वे सर्वा, जय भवानी रायगड संघाचे सर्वे सर्वा सन्माननीय सकारामजी लांबोरे या ठिकाणी उपस्थित होतात. दादा या सहर्ष स्वागत आहे. वेलकम. पुन्हा एकदा आमचे कुस्ती गावचे एक लाडके खेळाडू या ठिकाणी उपस्थित होतात. दादा सहर्ष स्वागत आहे. वेलकम. मानगाव परिसरातील एक कुस्ती गाव आणि मोठ्या प्रमाणामध्ये ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. जाऊया मॅचकडे. 18 बॉल मध्ये आता 28 करायचे आहेत. कोण? नाही 43 ला नाही रनआउट होता. आलाय ना. दोन आहेस कुठे? 42 आणि हा फोन 42 ये लवकर आहे लवकर आहे. दाखवतो स्कोर तुला सगळं 14 जय भवानी रायगड टीमचे सर्वे सर्वा सकारामजी लांबोरे साहेब या सहर्ष स्वागत आहे. लखनचा हा बॉल बॅटची कडा घेतली आहे खरी, परंतु इथे पहा कोणत्या प्रकारची रन्स आपल्याला पाहायला मिळत नाहीये, म्हणजे डॉट बॉल आला. जय भवानी रायगड टीमचे सर्वे सर्वा सन्माननीय सकारामजी लांबोरे साहेब या सहर्ष स्वागत आहे आपलं या स्पर्धेमध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होता. गोलंदाजच्या मार्कवरती लखन शाकिनीला सचिन सध्या उभा आहे. येणारे बॉल 17 आणि 17 बॉल मध्ये आता धावा करायच्या आहेत. 28. हे तो नॉस्ट्राईकचा बॅट्समन त्याला सांग, त्याला नाही तर नाव अपडेट नाही करणार. पुन्हा एकदा बॉल तयार होतो. लखन पुढचा बॉल. यावेळेचा हा बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा वी शेप मध्ये हा स्ट्रोक सजवला. लॉंग ऑन रिझन मधून अविनाश पुकळे आपल्याला पाहायला मिळालाय आणि इथे सुद्धा फक्त एकच धाव मिळणार आहे. एका धावेच्या मदतीनं पुन्हा एकदा गुणतालिकेवरती बदल आपल्याला पाहायला मिळतात आणि आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती रन्स आपल्याला पाहायला मिळतात. 16 धावा. 16 रन्स ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 1 ओव्हर कंप्लीट. पुढचा बॉल. हो, या वेळेला पहा ज्या प्रकारे शेतामध्ये गोफण फिरवली जाते तितक्या वेगाने ही बॅट फिरवली होती, परंतु इथे बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होता. पुढचा बॉल हाताळण्यासाठी. दरम्यानचा पुढचा बॉल लखन. हो, लखनचा हा बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न, स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न तर दाखवलाय खरा, परंतु इथे सुद्धा एक चिकी रन्स आपल्याला पाहायला मिळाले आणि आमच्या ताईंना देखील क्रिकेट पाहण्याचा मोह आता सावरता आला नाहीये. विकेट किपरच्या मागून आमच्या ताई सुद्धा ही मॅच एन्जॉय करतात. स्पर्धेची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्याला पाहायला मिळते. HR स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा संपूर्ण जगभरात पोहोचवली जाते. त्यांचे विशेष आभार आहे आणि त्यांचे कौतुक आहे. पुन्हा एकदा बरं तयार. हो, इथे पहा. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट, फर्निचर डिशवॅ, दांडी गुल, बॅट्समन बाद. किती बॉल किती रन झाले? किती रन झाले? आहे ना 14 राऊंड आहे. 20 केले 17 झाले. ओव्हर इंग्ले राजू इंग्ले चांगले मला 17 झाले. 26 धावा अजूनही या मॅच मध्ये तुम्हाला कम्प्लीट करायच्या आहे. संकेत आला, ज्या संकेतने गोलंदाजी तर चांगली केली, परंतु आता फलंदाजी करत असताना कशा रीतीने तो कामगिरी दाखवणार आहे या मॅच मध्ये. बॅट कुठे आपली बॅट्समनचं नाव काय? बॅट्समनचं नाव काय विचार? संकेत. हो, पुन्हा एकदा क्लीन बॉल. आणखीन एक विकेट.
खऱ्या अर्थानं क्रिकेट मधला लाकूड तोड्या हा गोलंदाज आहे की काय असं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. ज्या पद्धतीने या खेळाडूने गोलंदाजी केली आहे, जबरदस्त गोलंदाजी. लगातारच्या 2 बॉलवरती 2 क्लीन बोल्ड आपल्याला पाहायला मिळतात. फिल्डिंग करणाऱ्या जय अहिल्या वसई या टीमचा लाकूड तोड्या गोलंदाज सध्या गोलंदाजी मार्कवरती वापरला गेला आणि सरळ 2 बॉलवरती 2 विकेट्स त्यांनी मिळवलेल्या आहेत. बॅट्समन बाद झाला. मी काय बोलतो, ओव्हर झाली आता. हा का 2 ओव्हर किती रन? 17च. षटक संपलंय. येणारे चेंडू 12 आणि 12 बॉल मध्ये प्रत्येकी 13च्या सरासरीनं आता 26 धावा तुम्हाला कंप्लीट करायच्या आहेत. 12 चेंडू 26 धावा, 26 धावा 12 चेंडू. गोलंदाजी मार्क वरती अविनाश पुकळे आपल्याला पाहायला मिळतात. पाहूया अविनाश पुकळे यांच्या माध्यमातून कशा रीतीने खेळ दाखवला जाणार आहे. अविनाश पुकळे गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतात. समालोचन क्षेत्रामध्ये तर चांगली कामगिरी संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्यांची आपल्याला पाहायला मिळते, परंतु आता ॲज अ बॉलर म्हणून ते सध्या आपल्याला पाहायला मिळतात. अजून एक असेल, अजून एक आणून ठेव पाणी. 12 मध्ये आता 26 करायचे आहेत. बॉल तयार. हो, यावेळेला देखील विकेट काढण्याचा प्रयत्न तिथे फिल्डर आपल्याला पाहायला मिळालाय. अभिजित खर्जे आपल्याला पाहायला मिळतात. महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून खूप चांगल्या रीतीने या बॉलला फील्ड केला. इथे सुद्धा एकच आपल्याला पाहायला मिळते. 11 बॉल आणि 11 बॉल मध्ये आता धावा करायच्या आहेत 25. यावेळेला देखील इथे पहा 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न दाखवला जातोय आणि दुसरी धाव सुद्धा आता पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळते. 2 धाव्याच्या मदतीने आता धावा झाला 20. आता येणारे चेंडू 10 आणि धावा करायच्या 23. ओळखत नाही. 10 मध्ये 23 करायच्या आहेत. 10 चेंडू 23 धाव्यांची गरज आहे. बॉल तयार. या वेळेचा हा बॉल सोडून दिलाय. धाव घेण्याचा प्रयत्न थांबवलाय. बॅटर निलेश सांगतायत की कोणत्या प्रकारची जोखीम आता नको आहे, कारण आपल्या टीमसाठी धावा आपल्याला जमवायच्या आहेत. 21 धावा धावफलकावरती. आता येणाऱ्या 10 बॉल मध्ये 22 करायच्या आहेत. मागील मॅच मध्ये सुद्धा असंच समीकरण आपल्याला पाहायला मिळालं. आता पाहूया याही मॅच मध्ये तेच समीकरण आपण सध्या पाहतोय. येणारे चेंडू 10 आणि 10 बॉल मध्ये आता 22 करायचे आहेत. मॅच बनू शकते एका दुसरा मोठा फटका आला तर. हो, यावेळेला देखील विकेट काढण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल हवेत. फिल्डर बॉलच्या मागे पोचले खरे, परंतु इथे पहा दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न दाखवला जातोय. तिसरीचा प्रयत्न आणि 3 धावा पूर्ण होत आहेत. काय वेगानं धावलाय खेळाडू निलेश. त्यांचा विषय कौतुक आहे, परंतु चौथीचा प्रयत्न. क्रिकेटमध्ये आळस बिलकुल चालत नाही. नजरहटी दुर्घटना घटी. जिथे 2 धावा होत्या तिथे आणखीन 2 धावा कंप्लीट केल्या जातात आणि इथे पहा तब्बल ह्या बॉलवरती 4 धावा आलेल्या आहेत. बाटीने जरी चौकार आला नसेल तरी सुद्धा धावून 4 धावा इथे कंप्लीट केल्यात आणि आता टीमच्या स्कोरबोर्डवरती रन्स आपण पाहतोय 25 धावा. आता 18 करायच्या आहेत. 9 बॉल 18 ना, 3च बॉल झाले ना. 9 चेंडू मध्ये आता 18 करायच्या आहेत. 9 चेंडू मध्ये 3 बॉल तुम्हाला बाहेर मैदानाच्या मारायचे. 9 चेंडू 18 ची गरज आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय अविनाश पुकळे. हो, वेगवान बॉल बादची कडा आणि इथे पहा 1 धाव देखील कंप्लीट झाली आहे. 26 धावा धावफलकावरती. येणाऱ्या 8 बॉल मध्ये आता 17 करायच्या आहेत. 8 चेंडू 17 धावा. 8 बॉल मध्ये 17 करायच्या आहेत. नेक्स्ट मॅच विघ्नहर्ता 11 विरुद्ध विठोबा 11 मुलुंड. विघ्नहर्ता संघ आपला निर्णय कळवा. हो, वेगवान बॉल. इथे सुद्धा बॅटरला शांत ठेवलंय. डॉट बॉलची संख्या आपल्याला पाहायला मिळते. आता येणारे बॉल 7 आणि 7 बॉल मध्ये धावा करायच्या 17. 7 चेंडू 17 धावा. पुन्हा एकदा बॉल तयार.
हो यावेळेला देखील बिगिट करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतो. फटका ऑन साईडला. एक धाव तर कंप्लीट झाली आणि आता इथे एकाच धावेवरती संयम दाखवावा लागतो. षटक आता संपलंय. धावफलकावरती धावा झाल्या. 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर 27. येणारे बॉल 6 आणि 6 बॉल मध्ये धावा करायच्या 16. 6 चेंडू 16 धावा. 16 धावा 6 चेंडू. काय घडणार आहे या मॅच मध्ये? 6 बॉल मध्ये 16. 27. 43चं टार्गेट आहे. रनआउट आहे. 2 धावा भेटले. त्याचा पाय उचलत नाही. विशाल एक टाइमला चांगला खेळायचा तो. बॉक्स एक नंबर काय पण चांगला खेळायला. खालून चांगला खेळायला. बरेच वर्षात दिसला मला. राहुल तुला आहे काय? सुनील तुला पाहिजे? चला प्लीज घाई करावी लागेल. अभिजित खरजे भाऊ प्लीज आपल्याला घाई करावी लागेल कारण स्पर्धा 1 दिवसाची आहे. 6 बॉल मध्ये 16 करायचे आहेत. संदीप आलेले आहेत गोलंदाजी मार्क वरती. 6 मध्ये 16. मोठे फटके तुम्हाला या मॅच मध्ये मारावे लागतील. काय घडणार आहे? कोणता संघ जिंकणार आहे? या प्रश्नाचं उत्तर आता तुम्हाला थोड्याच वेळात पाहायला मिळणार आहे. पुन्हा एकदा बॉलर तयार होतो. पुढचा बॉल हाताळण्यासाठी. हो यावेळेला पहा इथे सुद्धा पंचांचा निर्णय आलाय. ऑफस्टिकच्या बाहेर या बॉलची पिचिंग झाली आणि पंच सांगतात की हा व्हाईट बॉल. ICC नियम क्रमांक 25चं उल्लंघन आपल्याला पाहायला मिळतं. आणि इथे पहा आता 6 मध्ये 15 करायचे आहेत. 6 चेंडू 15 धावा. हो यावेळेला देखील बिगिट करण्याचा प्रयत्न परंतु इथे सुद्धा डॉट बॉल आलाय. प्रत्येक डॉट बॉल हा बॅटिंग करणाऱ्या टीमची डोकेदुखी वाढवणार आहे. आता 5 बॉल मध्ये धावा करायचे 15. पहा हर्ष बाद झालं. पहिल्या षटकामध्ये खरं तर 2 षटकार हर्ष यांनी खेचले होते परंतु त्यानंतर मात्र कोणत्या प्रकारचा मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला नाहीये. या वेळेला देखील बॉल हवेत. फिल्डर आहेत. खूप चांगला शेल पकडलाय आणि इथे पहा पंचांचा निर्णय बॅट्समन झालाय. OUT आउट. खेळाय कुठून बघ. पहिला बॉल दिला होता. चला पंचांचा निर्णय. इट्स नो बॉल. आता फ्री हिट आहे. चला प्लीज अभिजित खरसे भाऊ टीम मीटिंग घेऊ नका. पंचांनी निर्णय दिलेला आहे. ऑफिशियल अंपायर जो निर्णय देतील तो तुम्हाला मानावाच लागेल. चला आता आपल्याला विनंती आहे. बॅट्समन जर का आपण पाहिलं तर रनआउटची विकेट होती ना. नाही रनआउटची नाही. तो गेला का नाही आवडत मग. चला इथे जर का आपण पाहिलं तर नवीन बॅटर सुद्धा मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. आता फ्री हिट आहे. 1च रन ना. अंपायर या बॉलवरती फक्त 9 बॉलचे 1च रन ना. चला यस. आता धावफलकावरती धावा झाल्या 29. येणारे बॉल 5 आणि धावा करायच्या 14. 5 बॉल मध्ये आता 14 करायचे आहेत. गोलंदाज तयार. फ्री हिट आहे. उघडा डोळे पहा नीट. बॉल आहे फ्री हिट. बॉल तयार. पुन्हा एकदा पंचांचा निर्णय. इथे व्हाईट बॉल आहे. फ्री हिट अजून कंटिन्यू. काय घडणार? 5 बॉल मध्ये धावा करायच्या आहेत 13. 5 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. जेव्हा सर्व काही संपलं असं तुम्हाला वाटतं तेव्हा हीच ती वेळ असते काहीतरी नवीन करण्याची. बुम बुम माट्या वेलकम सरजी स्वागत आहे. 5 बॉल मध्ये आता 13 करायचे आहेत. 5 चेंडू आणि 13ची गरज आहे. फ्री हिट अजून कंटिन्यू आहे. बॉल तयार. पुढचा बॉल हाताळण्यासाठी. हो यावेळेला देखील विकेट काढण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. चिखलामध्ये बॉल थोडासा मंदावतोय खरा. दुसऱ्या धावेचा देखील पेट दाखवलाय. 2 धावा आता पूर्ण होत आहेत. तिसरीचा प्रयत्न थांबवलाय. 2 धावा पूर्ण होत आहेत. धावा झाल्या 32. येणारे बॉल 4 आणि धावा करायच्या 11.
4 चेंडू 11 धावांची गरज. प्रेशर थोडंसं गोलंदाजाचं वाढलंय खरं, परंतु एखाद दुसरा डॉट बॉल किंवा विकेट आली तर सामना फिल्डिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने झुकू शकतो, परंतु इथे मोठा फटका मारावा लागेल. 4 मध्ये धावा करायच्या 11. 4 चेंडू मध्ये 11 धावांची गरज आहे. हो इथे पहा लाईन खराब आहे आणि पंच पहा दोन्ही हात फैलावतात आणि त्यांचा इशारा आला की हा वाईट बॉल आहे. येणारे बॉल 4 आणि विजयासाठी धावा करायच्या 10. 4 चेंडू मध्ये 10 धावांची गरज आहे. 4 चेंडू 10 धावा 10 धावा. 4 चेंडू काय घडणार, काय बिघडणार, कोणता संघ जिंकणार या प्रश्नाचं उत्तर आता तुम्हाला थोड्याच वेळात पाहायला मिळणार. 4 बॉल मध्ये 10 करायचे आहेत. जय अहिल्या वसई की त्यांच्या अगेन्स्ट D11 चेंबुरा संघ सध्या लढतोय. 4 मध्ये 10 ची गरज असताना इथे एक ताकदवान फटका आलाय. दुसऱ्या धावेचा देखील पेटने दाखवला आणि इथे पहा विकेट सॅक्रिफाय केली जाते आणि इथे फक्त एकच धाव मिळणार आहे. धावफलकावरती धावा 34. येणारे बॉल 3 आणि 3 बॉल मध्ये धावा करायच्या आहेत 9. अभिजित खर्चे भाऊ टीम मीटिंग घेऊ नका, नवीन बॅटर लगेचच यायचं आहे मैदानाच्या आतमध्ये. 3 बॉल मध्ये आता 9 करायच्या आहेत. 3 चेंडू 9 धावा. 3 चेंडू 9 धावा 9 धावा. 3 चेंडू काय घडणार, काय बिघडणार, कोणता संघ जिंकणार, वसई की चेंबूर, चेंबूर की वसई, काय घडणार आहे या मॅच मध्ये. 3 बॉल मध्ये 9 धावांची गरज आहे. धगधग वाढली आहे कारण कोणता संघ जिंकणार आहे. विघ्नार्थ 11 आपला निर्णय काय, बॅटिंग करण्याचा त्याने निर्णय घेतलेला आहे. विठोबा 11 बोलून आपण फिल्डिंग करण्यासाठी तयार राहायचं. बॉल तयार होतो पुढचा बॉल हाताळण्यासाठी. फटका अप्रतिम आहे आणि बॉल पाठवले बाउंड्री लाइन बाहर. अरे भीड़ में लगे तो उसे धक्का कहते हैं, गेंद हवा के संग मैदान के बाहर जाए तो उसे छक्का कहते हैं और बाजी में लाए पलटवार उसे हुकुम का एक्का कहते हैं. काय फटका सजवलाय, बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा. या मॅच मध्ये बॅटिंग करणाऱ्या D11 चेंबूर या संघाला पुन्हा एकदा गेम मध्ये मॅच मध्ये आणणारा फटका आपल्याला पाहायला मिळाला. येणारे चेंडू 2 आणि धावा करायच्या 3. मागे उभे त्यांनी बसून घ्या ना. चला प्लीज, आमचे काही प्रेक्षक हा सामना उभा राहून पाहतात, त्यांना विनंती आहे भाऊ बसण्याची आम्ही व्यवस्था केलेली आहे, तिकडे तुम्ही बसून घ्यायचं. ऑफ साईडला जे प्रेक्षक आहेत, जे खेळाडू आहेत, गेट जवळ जे खेळाडू आहेत त्यांना विनंती आहे आपण डगआउट मध्ये बसून घ्यायचं आहे, तिकडे बसण्याची व्यवस्था आहे. 2 बॉल मध्ये 3 करायचे आहेत. कोण जिंकणार आहे, चेंबूर की वसई, वसई की चेंबूर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला थोड्याच वेळात पाहायला मिळणार आहे. कोणी 6 मारला, वरुणने काय षटकार खेचला या मॅच मध्ये पुन्हा एकदा आणणारा षटकार आपल्याला पाहायला मिळाला. आता 2 बॉल मध्ये 3 करायचे आहेत. बॉल तयार. हो यावेळेला पहा अप्रतिम बॉल आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा रनआउटची संधी आहे आणि आता बॅट्समनला दिला जाईल परतीचा इशारा. बट पास झाला. 1 चेंडू आणि विजयासाठी 3 धावेची गरज. हृदयाची ठोके वाढवणारा सामना, दिलों की धडकने तेज करने वाला मुकाबला. कमजोर दिल वाले मॅच ना देखे. ज्यांना हृदय विकाराचा त्रास असेल त्यांनी ही मॅच पाहू नका. 1 बॉल मध्ये 3 धावांची गरज आहे. प्रेक्षकांना विनंती आहे भाऊ 1 मध्ये 3 करायचे आहेत. जर तिकडे तुम्हाला बॉल लागला तर धावून धावा घ्यायच्या म्हणून विनंती आहे आपण बसून घ्या. ऑफसाईडला जे प्रेक्षक आहेत प्लीज गेट जवळ जे प्रेक्षक आहेत त्यांनी बसून घ्यायचं. पंच 1 मिनिट सामना थांबवा. तिकडे ऑफसाईडला जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती आहे बसून घ्यायचं आहे. 1 बॉल मध्ये 3 धावांची गरज आहे. गेट जवळ जे प्रेक्षक आहेत त्यांनी बसून घ्या प्लीज. दोन्ही गेट जवळचे प्रेक्षक आहेत, खेळाडू आहेत, त्यांना विनंती आहे आपण बसून घ्यायचं आहे. 1 बॉल मध्ये 3 धावांची गरज आहे. देऊया गोलंदाजाला, देऊया फलंदाजाला शुभेच्छा. काय करणार या मॅच मध्ये, हृदयाची ठोके वाढवणारा सामना. या बॉलला देखील फटका प्रतिमा आपल्याला पाहायला मिळाला आहे. 1 धाव कंप्लीट.
दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे पहा दुसरी धाव घेत असताना बॅटर थोडासा कमी पडला आणि इथे पहा हा सामना उलटं बोला. एका धावेने जिंकलेला आहे. अभिनंदन, वेल प्लेट. त्या लखनने बॉलिंग चांगली केली. सिक्स कोणी मारलं नाही ना.